अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्याने व त्यांचे पगार थकीत ठेवल्याने सांगलीतील कॉलेज कॉर्नर जवळ असणाऱ्या कंपनीच्या टॉवरसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। नागरगोजे बोलताना म्हणाले, आम्ही गेले 19 वर्षापासून वेंडर म्हणून मोबाईल टॉवरचे काम करत आहोत। अत्यावश्यक सेवा असल्याने 24 तास काम करत असतो। आम्ही युनियन सोबत गेल्याच्या संशयावरून 18 डिसेंबर 2023 पासून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे। गेल्या 2-3 महिन्यांपासून कर्मचारी सतत पाठपुरावा करून देखील कंपनी कोणताही तोडगा काढत नाही। वेदांत कमर्शियल या कंपनीकडून जाणून-बुजून दुर्लक्ष होत आहे। कर्मचाऱ्यांचे वेतन देखील न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। टॉवर कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावे या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे। याच्यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही तर शहरातील मोबाईल टॉवर बंद पाडू असा इशारा शरद नागरगोजे यांनी दिला। यावेळी मोहम्मद इरफान हुजूर, मनोहर ओमासे, सुरेश करे, विकास नागरगोजे, दीपक वाघमारे, रमेश नागरगोजे, राजाराम शिंदे, इमाम हुसैन मुल्ला, मंगेश कदम, अबिद हुसैन मुल्ला, मेडसिंग आदी कर्मचारी उपस्थित होते। मी शरद नागरगोजे जवळजवळ 19 वर्षापासून आम्ही मोबाईल टॉवर अत्यावश्यक सेवेत 24 तास काम करत आहोत। काम करत असताना सांगली आणि कोल्हापूर जिल्हा या 2 जिल्ह्यात आम्ही काम करतो। जवळजवळ माझ्यासंग 12 कामगार आहेत। हे काम करत असताना आम्हाला युनियन सदस्यत्व घेतल्यामुळे आम्हाला अचानकपणे मागच्या महिन्यात 17 डिसेंबरपासून कामावरून थांबवलं आणि त्याच्यामुळं त्या कामावर थांबवल्यामुळं आम्ही त्यांना वारंवार मागच्या ह्या 2 फेब्रुवारीपर्यंत सांगितलं की बाबा आम्हाला परत कामावर घ्या, तर त्यांनी ह्या अटी मान्य केल्या नाहीत। पर वारंवार त्यांना सांगितलं। त्यानंतर त्याच्यामुळं ह्या मुलांच्या कुटुंबाचा किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाचा, कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येऊन बसलेला आहे। आणि जवळजवळ 2 महिने झालं सर्व मुलं थांबून आहेत आणि त्यांच्याकडून आमचं पेमेंट पण येणं बाकी आहे। तसेच हे करत असताना आम्हाला ह्या अत्यावश्यक सेवेत काम करत असताना आम्ही 20 वर्ष काम करतो। जवळजवळ 24 तास काम करत असताना घरात कुणी वारलं किंवा मेलं तरी आम्ही बघितलेलं नाही, कारण अत्यावश्यक सेवा असल्यामुळं आम्ही हे काम करत आहोत। आणि हे काम करत असताना आम्हाला जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मोबाईल टॉवर बंद करू। त्याच्यामुळं की लोकांना त्याचा त्रास होईल अशी आमची इच्छा नाही, पण नाईलाजानं आम्हाला ते करावं लागेल। आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही आत्ता सध्याला धरणं आंदोलनसुद्धा करत आहोत। पण ह्या गोष्टीवर इंडस टावर्स आणि वेदांत कमर्शियल यांनी ध्यान देऊन आम्हाला परत कामावर रुजू करावं ही आमची मागणी आहे।